नमस्कार, मी श्वेता. स्वामी अनुभूती आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये डिव्हाइन एनर्जी स्टुडिओतर्फे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. नेहमीच मी तुमच्यासाठी वास्तू टिप्स घेऊन येत असते किंवा काही माहिती घेऊन येत असते, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला त्याचे बेनिफिट मिळतील. पण जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जास्तीत जास्त लोकांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि त्यांनाही याच्यातून काही मार्गदर्शन घडेल आणि तुमच्या हातून एक सेवा होईल. तर आजही मी तुमच्यासाठी एक वास्तू टिप किंवा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट घेऊन आलेली आहे, जिथे आपण नेहमीच चुका करतो किंवा आपल्याकडून ती गोष्ट राहते आणि त्याचे बेनिफिट आपल्याला मिळत नाही, उलट आपलं नुकसान होतं. अशी कोणती गोष्ट आहे की जिथे आपल्याला चुकून चालत नाही किंवा आपलं काहीतरी देणं असतं जे आपल्याला करावंच लागतं, पूर्ण व्हावं लागतं? तर अशी गोष्ट म्हणजे आपली कुलदेवता. प्रत्येक घराची एक कुलदेवता असते, बरोबर? आणि त्या कुलदेवतेला स्मरण आपल्याला नित्यनियमाने केलंच पाहिजे. बरेच लोक याची टाळाटाळ करतात किंवा बरेच लोक हे विसरतात. काही जणांना तर आपली कुलदेवता कोण आहे हे सुद्धा माहीत नसतं. आपल्या वडीलधाऱ्या माणसांकडून याबद्दल माहिती घ्या. आपली कुलदेवता कोण आहे हे शोधून काढा आणि जर तुम्हाला मिळाली नाही तरी अत्यंत प्रेमळ आणि अत्यंत मनापासून तुम्ही ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा दररोज जप करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचे जे कोणी असेल त्याचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळतील. तसंच जर तुम्हाला माहीत असेल तुमची कुलदेवता कोण आहे तर नक्कीच दरवर्षी नित्यनियमाने सर्व फॅमिलीसोबत, तुमच्या कुटुंबासोबत तिचं दर्शन घ्या आणि तिच्या पायावर डोकं ठेवून तुमचं जे काही आहे, प्रॉब्लेम्स आहेत, घरामध्ये काही अडचणी आहेत, त्याबद्दल तिला सांगा. आणि जर तुमचं सगळं व्यवस्थित चाललेलं असेल तर नक्कीच तिच्या पायावर डोकं ठेवून तिला ग्रॅटिट्यूड द्या आणि आभार व्यक्त करा. पण दरवर्षी हा नियम करा. त्यानंतर घरामध्ये एखादा फोटो घेऊन या आणि रोज त्याची पूजा करा, त्याला प्रार्थना करा. तुमचं आयुष्य सुखकर होईल आणि तुमच्या आयुष्यात कोणतेही अडचणी येणार नाही. वारंवार सतत एकच प्रॉब्लेम चालू असेल, कंटिन्यू आजार पण तुमच्या घरात चालू असेल, अपयश येत असेल, कोणतेही काम मनासारखे होत नसेल, कर्ज वाढत असेल, तर हे नक्की लक्षात ठेवा की तुमच्या कुलदेवतेला काहीतरी देणं राहिलेलं आहे.